पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षांनी एकदाच हर्ष. गोड अन्नांचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा. असं म्हणत विविध शहरात असलेले चाकरमानी कोकणात येतात. वर्षभराची गाथा सांगायला व देवाकडे नवे साकडे मागायला. चिमुरड्यांना त्यांचा मित्र भेटतो, तर मोठ्यांना एक आधाराचा हात. हिरव्यागार वनश्रीमध्ये सार धावूनी आली पाण्याची, मनामध्ये आतुरता मात्र तुझ्या आगमनाची. या दिवसात महाराष्ट्र एकाच आवाजात रमलेला असतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया, मोरया. गणेशोत्सवामध्ये धर्म हा बाजूला राहतो. बरेच मुस्लिम व बाकीच्या धर्मातील काही लोकांनाही बाप्पा आपलासा वाटतो. कोकणात बाले डान्स व विविध कार्यक्रमाचे आयोजनाचा, तर पुण्यात ताशा ढोलचे मंडळाचा आवाज असतो. ज्या देखण्या बाप्पाच्या मूर्तीला बनवायला वर्ष लागलेले असतात, तीच मूर्ती विराजमान ज्या ठिकाणी होणार ते डेकोरेशन्स करायलाही गणेश भक्त जीव लावतात. सुखकर्ता दुःखहर्ता आरती म्हणत असे दिवस पटापट निघून जातात की निरोप घेतो आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना. यावर येऊन निरोपाची वेळ कधी येते तेच कळत नाही. आपण बाप्पाला विसर्जनाच्या दिवशी जल्लोषात निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर ये म्हणतो. शिवाजी महाराज व गणपती हे महाराष्ट्रीयांच्या श्रद्धेचा एक भाग आहेत. पण ही श्रद्धा फक्त सणांपुरतीच मर्यादित न राहता 365 दिवस आपण एकोप्याने येऊन महाराजांचे विचार व बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या समाजाला, देशाला एकत्र येऊन पुढे न्यायला पाहिजे. तरच महाराजांनी व टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचे चीज होईल. कारण हा उत्सव फक्त स्वतःबद्दल, स्वतःच्या इच्छा बाप्पाला मागण्याचा नाही आहे, तर एकत्र येऊन बाप्पा आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे आणि असंच एकत्र ठेव आणि समाजासाठी व देशासाठी आमच्याकडून चांगलं होऊ दे, हे मागण्याचं आहे. मगच या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे झालेल्या एकीचा देशाच्या भवितव्यासाठी उपयोग होईल. गणपती बाप्पा मोरया.